गडिंग्लज नगरपालिकेसाठी सर्वच इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. पण कायम लोकांच्या हक्कांसाठी आंदोलने करणारे, शासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारणारे युवा आणि डॅशिंग नेतृत्व म्हणजे नागेशदादा चौगुले. नागेश चौगुले यांची या निवडणुकीत नेमकी भूमिका काय आणि कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार याबाबत जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी. सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केलेली आहेत, लक्षवेधी आंदोलन केलेले आहेत, तसेच एक युवा पिढी ज्यांच्या सोबत पाठीशी उभी असते, असे पहिले नाव घेतले जाते ते म्हणजे नागेशदादा चौगुले. आज नागेशदादा चौगुले आपल्या सोबत आहेत. नागेशदादा नमस्कार. सर्वात प्रथम आमचा पहिला प्रश्न असणार आहे, आता अनेक आंदोलन तुम्ही जनतेसाठी केली, त्यांच्या हक्कासाठी, मूलभूत सुविधांसाठी, पण ह्यावेळी जनता तुमच्या पाठीशी असणार आहे काय? खरं तर गेल्या 5 वर्षापासून आज बघितलं तर नगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाहीत आणि त्याच्या पाठीमागून सुद्धा बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेल्या 8-10 वर्षामध्ये लोकांच्या लोकहिताची आंदोलनं आणि घेतलेलं आंदोलन हे आम्ही पूर्ण करून दाखवलेलं आहे. म्हणजे असं नाही की आंदोलन केलं आणि ते अर्धवट सोडलं. जे आम्ही आंदोलन घेतलं ते तडीस नेण्याचं काम केलेलं आहे आणि जे आम्ही हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय आजपर्यंत आम्ही थांबलो हे गडिंग्लजच्या जनतेनं पाहिलेलं आहे. आणि हे करत असताना कधीही आम्ही कुठला म्हणजे कोणताही विचार न करता गडिंग्लज शहराच्या कुठल्याही भागात आम्ही जाऊन एखादा फोन आला की आम्ही जाऊन तिथे तात्काळ जाऊन तिथली सोडवणूक केलेली आहे. हे गडिंग्लजच्या जनतेनं बघितलेलं आहे. नागेशदादा, माझा आणि पूर्ण जनतेला एक प्रश्न महत्वाचा लागून राहिलेला आहे की नेमकं तसं पाहायला गेलं तर तुमचे सर्व पक्षाशी राजकीय संबंध चांगले आहेत, पण तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे या निवडणुकीत? खरं तर मगाशी म्हटल्या पद्धतीनं ज्या वेळेला प्रशासक या नगरपालिकेवर आहेत त्यावेळेला त्या प्रशासकाच्या विरोधात काम करणारा फक्त एकमेव पक्ष म्हणजे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये गडिंग्लजकरांच्या प्रत्येक अडीअडचणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून गेलेला आहे. मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, कोरोना काळात आम्ही कोविड सेंटर उभा केलं मोफत, 2 महिने आम्ही चालवलं. त्याच्यानंतर बऱ्याच रस्त्याचं आंदोलन असेल, खड्ड्याचं आंदोलन असेल, नळपाणी योजनेचं आंदोलन असेल, की ती इतकी आंदोलन केली की त्याची आता गिनती करू शकत नाही. पण काम करत असताना सामान्य लोकांना मात्र दिलासा या 8 वर्षामध्ये आम्ही दिलेला आहे. लोकांच्याकडे आज अपेक्षा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडिंग्लजमध्ये काहीही करू शकतं, हा विश्वास आम्ही दिलेला आहे. आता यापुढे आम्ही दाखवलं हे, आता जनतेनं आमचा विचार करावा एवढीच आमची इच्छा आहे. नाही तर माझा प्रश्न नेमका असा होता की सध्या गडिंग्लजमध्ये 2 महत्वाचे मोठे पक्ष आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत कुणासोबत जाणार? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा जनता दल असो, तर तुम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवणार आहे? खरं तर बघितलं आता की दोन्ही पक्षाकडे युतीची भावना त्यांनी मांडलेली आहे. परवा राजसाहेबांनी मोठा मोर्चा घेतला की मतदाराचं दुबार यादी असेल किंवा ह्या बाबतीत त्यांनी मोठं आंदोलन घेतलं. काल मला वाटते कालच आचारसंहिता पण सुरू झाली. दोन्ही पक्ष आपल्याला बोलवत आहेत. मग जनतेचाही काही विचार घ्यायचा आणि त्या पद्धतीनं कुणासोबत जायचं हे येणाऱ्या 2 दिवसात मी जाहीर करणार आहे. मागच्या वेळच्या निवडणुकीत तुमचा वाढीव हद्दवाढ निवडणुकीमध्ये थोडासा मताने तुमचा पराभव झालेला होता. मग तुम्ही आता ह्या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाणार आहे? म्हणजे नेमकं त्या निवडणुकीत तुम्ही कशामध्ये कमी पडला होता, काय अभ्यास केला याच्यावर? नाही, खरं तर त्यावेळेला ती निवडणूक लागू नये ही भूमिका होती की ती आपण एक जेवढे सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्य असतील त्या ठिकाणचे, मग ते जनता दलाचे असतील, भाजपची युती होती, जनता दल भाजपची युती, राष्ट्रवादी विरोधात होतं. त्याच्यानंतर खरं तर मनसेचा त्याच्यात संबंधही नव्हता. पण आमची एक इच्छा होती की जे ग्रामपंचायत सदस्य होते मग ते जनता दलाचा एक जावा, राष्ट्रवादीचा एक जावा, भाजपचा एक जावा, अशा पद्धतीची भूमिका करून जेणेकरून 2 वर्षाच्या त्या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रशासनाला त्रासदायक होणे म्हणून ही भूमिका होती. ज्यावेळेला निवडणूक सामोरे जायचं ठरलं त्यावेळेला म्हटलं निश्चित आपण मग सुद्धा उतरू. त्यात आमचा पराभव झाला. तुम्ही थोडक्यात म्हणताय बऱ्याच मोठ्या हिनी माझा पराभव झालेला आहे.
पण ठीक आहे, पराभव तो पराभव असते. दादा अजून एक माझा प्रश्न असणार आहे. तुमचं नाव तर सध्या मनसेतर्फे येतच आहे, पण तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण तुम्ही उमेदवार देणार आहेत का मनसेचे? खरं तर माझ्याकडं आमचे बऱ्याच वार्डामध्ये पदाधिकारी आहेत, उपशहर प्रमुख आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी मी उद्या आमची बैठक घेऊन एखादा निर्णय घ्यायचा की जेणेकरून ज्या युतीमध्ये जाणार त्या ठिकाणी आपल्याला निवडून येण्यासाठी जायचं आहे. उगाच उमेदवार उभा केले आणि पडले असं व्हायला नको. कारण आतापर्यंत मनसेचा एकही नगरसेवक किंवा तिथे गेलेला नाही. किमान आपला प्रवेश तरी होणं गरजेचं आहे. या भावनेतून आमची ही एकजूट आहे पक्षाच्या माध्यमातून की हा गेला काय तो गेला काय, याच्यापेक्षा पलीकडं राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक जातोय ही भूमिका घेऊन आम्ही जातोय. दादा काल एका वृत्तपत्रिकेमध्ये अशी माहिती होती की तुम्ही जनता दलाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि तुमच्या सौभाग्यवती स्वातीताई ह्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, म्हणजे नेमकं काय ह्याच्यावर काय सांगाल? खरं तर त्याचं टायटल तुम्ही वाचून बघा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नागी चौगलेंना दोन्हीकडून डिमांड आहे. बरोबर. जनता दलाकडून नागी चौगलेंची उमेदवारी आणि राष्ट्रवादीकडून स्वाती चौगलेंची उमेदवारीसाठी त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे. आम्ही डायरेक्ट जनता दलाकडे किंवा जनता दलाचं चिन्ह किंवा राष्ट्रवादीचं चिन्ह नाही आहे त्याच्यात. त्यांना उमेदवार म्हणून आम्ही युतीमध्ये पाहिजे ही ती भूमिका त्याच्या पाठीमागे. तसं पाहायला गेलं तर म्हणजे सध्या निवडणुकीला उभं कोण राहणार, सामोरं कोण जाणार आहे? म्हणजे तुम्ही जाणार आहात की स्वातीताई जाणार आहेत? सध्या तर आता दोघांचं अजून सुरू आहे, पण निश्चित आमच्या दोघांपैकी एक जाणार. कारण कसं आहे की एखाद्याच्या युतीत जायचं झालं तर त्या ठिकाणची सीट सुद्धा सोडणं गरजेचं आहे. कारण एकाच घरात दोन दोन ते काय आपल्याला करायचं नाही. कोणी मी जाईल किंवा माझी सौभाग्यवती त्या ठिकाणी जाईल, ते येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तुम्ही इच्छुक आहे? प्रभाग क्रमांक 11 हा इच्छुक आहेच. राष्ट्रवादीनं माझ्या सौभाग्यवतींना त्यांनी केले, म्हणजे डिक्लेअर करायचं त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ती सीट देऊ. पण गडिंग्लज शहराच्या नागरिकांचा विचार करता की बाबा नागी चौगले गेला असता तर फार बरं झालं असतं किंवा अशा भूमिका त्या दिसल्या. त्याच्या व्यतिरिक्त पर्याय प्रभाग तुम्ही काय हे केलंय काय? अजून प्रभाग काही पर्याय केलेले नाहीत, पण निश्चित बघू आता काय. जनता दल, जनस्वराज, बाकी त्यांच्या आघाड्या ते बोलवत आहेत, बैठकाही झालेल्या आहेत, त्याच्यात थोडं निघेल काहीतरी. दादा काय वाटतं, कितपत विश्वास वाटतो तुम्हाला या विजयाबाबत आगामी निवडणुकीच्या? काय आव्हान कराल आमच्या मार्फत जनतेला? खरं तर इलेक्शन लागलं हीच एक आनंदाची पहिली गोष्ट आहे. आणि दुसरं, ज्या वेळेला आपण कुणाच्या युतीत जाणार हे उद्या आपण जाहीर करतोय, आणि हे जाहीर करत असताना खरं तर गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा कसा असावा, आणि ज्या वेळेला मी ज्या वार्डात उभं राहणार किंवा माझी मिसेस ज्या वार्डात उभं राहणार, नगरसेवक कसा असावा, एक तुम्हाला नवीन चित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवून देईल. कारण आतापर्यंत आंदोलनाच्या भूमिकेतून, आरोग्याच्या भूमिकेतून, कोविड काळात आपण कोरोना सेंटर उभा केलं त्याच्या भूमिकेतून आपण एक चित्र वेगवेगळं दाखवलेलं आहे. आणि आम्ही ज्यावेळेला एखादं काम करतो त्यावेळेला एक वेगळा दिशा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला आता दाखवायचं आहे की गडिंग्लजला नगरसेवकाचं काम काय असतं, नगरसेवक कसा असावा लागतो, वार्ड रचना कशी असावी लागते, त्या ठिकाणच्या मूलभूत सुविधा कशा द्याव्या लागतात, ही एक माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आहे. ती येणाऱ्या तुम्हाला प्रचारामध्ये दिसून येईल. भविष्यात बघू आता काय. धन्यवाद दादा, आणि आगामी निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत खूप खूप शुभेच्छा. तर हे होते आपल्यासोबत मनसे जिल्हाध्यक्ष नागेशदादा चौगुले. नगरसेवक कसा असावा, प्रभागात कामं काय असतात, मूलभूत सुविधा कशा प्रकारे पुरवल्या जाव्यात, या सर्व हे त्यांना जनतेने ह्या निवडणुकीत साथ दिली तर नक्कीच ते सर्व जनतेसमोर सिद्ध करतील. कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मंगले, गडिंग्लज.